जाहिरी का आज तू देख ओ मेरे सताना तुम करोगे तब मेरे जाहिरी का आज तू देख धन्यवाद धन्यवाद मान्यवर जाहीर साहेब तोबा मता दूंगा तोंडानं बोलल्यानं काय होत नाही अंगानं करून बघ ओ मेरे परवरदिगार मेरे बाप तोंडानं बोलल्यानं काय होत नाही अंगानं करून बघ तुझी करणी तुझी वरती काय करते तुझे बाप माय इकडे तिकडे भटकायचं नाही सीमेवरचा उभा राहील बोलला तर कधी काय राजन संचालताना तर मग म्हणतील मेलो माय ओ मेरे सताना तुम करोगे तब मेरे जाहिरी का आज तू देख करायचा सामना तू मुझको रोक ले तब मेरे जाहिर का आज तू देख मान सन्मान की जाहिरी करो तुमचं म्हणणं आहे ना नियम संयमाची जाण असली पाहिजे जाहीर साहेब नियम आणि संयम याकरता योग्यतेची गरज आहे योग्यतेची गरज आहे मान्यवर जाहीर साहेब आणि ती योग्यता मला कळते वायफळ बोलणार नाही दुय्ये भाई शब्दाची दुय्ये भाई तत्वाची दुय्ये भाई ज्ञानाची इतिहासाची शास्त्र पुराण वर्तमानाची वायफळ बोलत नाही याचं कारण तुम्हाला सांगतो या ठिकाणी बसलेल्या माझ्या महाबहिणी आहेत ज्यांच्या उदरातून आम्ही जन्मास आलो कोणी आमची आई आहे कोणी आमची बहीण आहे कोणी आमची मावशी आहे कोणी आमची मुलगी आहे यांच्या डोक्यावरचं पदर खांद्यावर येऊ नये याचं भान ठेवून जो शाहिरी करत असेल ते मधलं शाही नाही तर आमच्यापेक्षा रोडाच्या बाजूला चढणारे डुकरं बघ सन्मान की जाहिरी करो महफिल में हो जाएगी कदर फिर मैं गाऊंगा दम तुझ में कितना मैं जमाऊंगा आऊंगा तुझको या मर जाऊंगा आदरणीय शाहीर साहेब एका राणीवर एक व्यक्ती मोहित झाला एक व्यक्ती तो राजा मोहित झाला त्या राणीवर आणि तो तिला जबरदस्ती करू लागला तिच्यावर पण ती ऐकायला तयार नव्हती ती तरबेज होती अस्त्राशस्त्रानं बरोबर आहे हो अस्त्राशस्त्रानं पारंगत होती मान्यवर शाहीर साहेब आणि तेव्हा तिनं सांगितलं तू म्हणते तुझा विचार आहे मला बायको करण्याचा तर मी बायको केव्हा होईल केव्हा तुला माझ्या संग युद्ध करायला लागेल केव्हा नाही तुला माझ्या संग युद्ध करायला लागेल तेव्हा मी ती बायको होईल हो आणि त्या युद्धामध्ये तू जर हारला तू जर हारला तर लक्षात ठेव हो तुझे लिंग कापल्याशिवाय ठेवणार नाही आपलं हारला तर लिंग इतिहास पहा दुडून इतिहासाचा प्रश्न आहे मान्यवर शाहीर साहेब त्या राणीने त्या राजाचं लिंग कापलं हारल्यानंतर कारण तो मोहित झाला होता तिच्यावर आणि तिला म्हणायचं तुला माझी राणी व्हायला लागते तर तिला सांगितलं मी हारल्यानंतर तुझी राणी होईल तोपर्यंत नाही तो हारला त्याचं लिंग कापलं ती राणी कोणती तो राजा कोणता आणि ते युद्ध झालं ते ठिकाण कोणतं
कोणता व्यक्ती आहे या पृथ्वीच्या पाठीवर 100% नाही. माझ्या जीवनाचा शेवट होईपर्यंत त्याची गुलामी नक्की करेन मी. हा आहे कोणी ज्ञानी या पृथ्वीच्या पाठीवर 100%. और ज्ञान की बात करता, ज्ञान की बात करता कितना है ज्ञान, ओ ज्ञान है ज्ञान है कितना, ज्ञान की बात करता कितना है ज्ञानी. बताओ दिखा दे महफिल में आज मेरा पानी, दिखा दे महफिल में आज मेरा पानी. शांत चित्ताने बसा माय बापू. सुंदरसा एक प्लॅटफॉर्म तो आहे. शांत चित्ताने बसा की ज्या शून्यापासून या मानवाची उत्पत्ती झाली, पण हा माणूस राहिला नाही. याला मानवी जीवन काय होते हे कळत नाही. या मानवी जीवनाचा आनंद घेण्याकरता कोणी कोणत्या छंदामध्ये गुंतलेला आहे. माय बापो त्याला भान राहिला नाही, माणुसकीचा भान राहिला नाही आणि म्हणून तो माणूस झाला नाही. काय होईल या मानव जीवनाचं. शांत चित्ताने बसा आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. देवा आई कुठे गेली असेल माझी आई. प्रभू परमेश्वरा, 8 दिवस झाले माझ्या पोटामध्ये अन्नाचं सुद्धा कर नाही. कुठे गेली असेल देवा. आई अगं तीच ग बाळ तुला आवाज देत आहे ग. नवी मरेल का वाचेल ग आई. अगं माझे वडील ती दारुडे. अगं मला तीच ग महादेवजी नारनवरे मुक्काम रामगिरी, हल्ली मुक्काम काटोल, बोरवेलचे ऑपरेटर यांच्याकडून पार्टीला 100 रुपयाचा भेट प्राप्त झाला. मी आणि माझ्या मंडळाच्या तरुणी. आई अगं तुझं बाळ तुला आवाज देते ग. अगं कुठे लपली. अगं तीच ग. अगं तीच.
अगं काय गप्प बसलीस? अगं तीच का माझ्या डोळ्यांनी मला वाटते माझं बाळ रडत आहे. अगं थांबून रडत असेल माझं बाळ. काय झालं असेल माझ्या बाळाला? अरे परमेश्वरा, अरे किती हद्द पार केले माझा. जाते मी आपल्या बाळाकडे. तरी समजून जाते बाळाकडे आपल्या. आई बाळा, बाळा काय झालं तुला आवडायला? कुठे गेली होती बाळा, आई? मला सोड, ती कुठे गेली होती? तू कुठे लपली होती? कुठे नाही गेली बाळा? बाळा आतमध्ये तिकडे कामं करत होती मग. आई पोरी, मला लई चोऱ्याची भूक लागली का? अगं त्या काकाजीच्या घरी जा, त्या मावशीच्या घरी जा, त्या ताईच्या घरी जा आणि कोर नाही कोर कुटका घेऊन ये ग मला खायला. अगं मला सांग, ती तरी कधी साडी करते की मला?